सध्या आपल्या सोबत भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन जोडले गेलेले आहेत। नवनाथ सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की राज ठाकरेंनी आज मनसैनिकांची काही बैठक घेतलेली होती आणि यामध्ये त्यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे की सत्तेमधील लोकांची देखील एक्सपायरी डेट असते, यावर आपलं मत काय आहे? राज ठाकरेजी यांना मला एवढंच सांगायचंय, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये फरक आहे। जे लोकांमध्ये असतात, जे जनसेवा करतात, त्यांना कधीही एक्सपायरी डेट नसते। सातत्यानं जनतेची सेवा करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही करतोय। त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमधला फरक राज ठाकरे यांनी समजून घेतला पाहिजे। काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष होता, एकाच कुटुंबाचा पक्ष होता, तर भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि लोकांची सेवा करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीची प्राथमिकता आहे। त्यामुळे जे जनतेची सेवा करतात त्यांना कधीही एक्सपायरी डेट नसते। जनतेची सेवा करणाऱ्याला जनता कायम आशीर्वाद देत असते, हे राज ठाकरे यांनी देखील लक्षात ठेवावं। दुसरी गोष्ट, राज ठाकरे यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्र आयसीयू मध्ये आहे, तर माझं राज ठाकरेंना एवढंच सांगायचंय, महाराष्ट्र आयसीयू मध्ये नाही, तर महाराष्ट्र क्रमांक 1 राज्य देवेंद्रजींच्या नेतृत्वात बनलंय। आयसीयू मध्ये कोण आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयसीयू मध्ये असेल। राज ठाकरे यांनी त्याबद्दल जास्त विचार करावा। नक्कीच, धन्यवाद नवनाथ सर, आपण या सविस्तर बातचीत केली त्याबद्दल। आपण पाहतोय की नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी मनसेच आयसीयू मध्ये आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। आपण पाहतोय महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये आहे अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिलेली आहे आणि यावरच त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे।